बदलापूरमध्ये लवकरच बस सेवा चालू होणार. किती दिवसांपासून अखेर आपण या नुसत्या बातम्या ऐकत आहोत. आपल्याला अनेक आश्वासने दिली जात आहेत की होणार आहे चालू आणि ही आश्वासने देणारे दुसरे कोणी नसून माजी नगराध्यक्ष रामभाऊ पाटकर आहेत. आपण मागच्या वेळेस सुद्धा बघितलं होतं, त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की बदलापूरमध्ये लवकरच बस सेवा चालू होणार आहे असं. पण आता आपण थेट त्यांना जाब विचारणार आहोत की तुम्ही किती दिवस झाले बोलतायत की चालू होणार आहे, मग का होत नाहीये बस सेवा चालू? तर आपण हा जनतेचा प्रश्न आहे, त्यांना थेट विचारूया की नेमकी अडचण कुठे आहे, नेमकं काय झालंय, का बस सेवा चालू होत नाहीये. आज आपण बघतोय रेल्वेला अक्षरशः लटकून प्रवास करावा लागतोय, त्यामध्ये कुठेतरी बस सेवा चालू झाली तर एक दिलासा बदलापूरकरांना मिळेल. तर आपल्यासोबत असणार आहे माजी नगराध्यक्ष रामभाऊ पाटकर. खूप मोठी समस्या आहे बदलापूरमध्ये रेल्वेची आणि त्याच्यावरती तोडगा काढायचा असेल तर बस सेवा एक दिलासा असणार आहे. तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं बस सेवा चालू होणार. खूप दिवस झाले आता त्या गोष्टीला. काय सांगाल, कधी चालू होणार? की साधारण मी फार वर्षापासून मागणी करतोय की ठाणे रायगड एकत्रित परिवहन सेवा चालू करावी, एकात्मिक परिवहन सेवा चालू करावी. आणि त्यातला काही भाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ऐकलं, GR काढला, तो म्हणजे कल्याण महानगर इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस म्हणजे KMPL. तर ह्यामध्ये त्यांनी कल्याण महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी महापालिका आणि 2 आपल्या नगरपालिका, एक बदलापूर आणि अंबरनाथ त्याचं समाविष्ट केलं आणि त्यातलं इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस चालू केली. त्याच्यामुळे बदलापूर आता नगराध्यक्ष निवडून आले आहेत, अंबरनाथचे नगराध्यक्ष आले आहेत आणि महापौर ते त्यांचे सदस्य असणार आहेत आणि त्याच्या कमिटीचा अध्यक्ष हा कल्याण महापालिकेचा आयुक्त असणार आहे. पण मी जे प्रपोज केलं होतं ते ठाणे, रायगड आणि परिसरातील सर्व नगरपालिका एकत्रित करून त्याची एक ठाणे एकात्मिक परिवहन सेवा चालू करावी आणि त्याची मागणी केलेली आहे. आणि मला वाटतं ती सुद्धा मागणी विचाराधीन आहे. मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये असं आहे, पाणी पुरवठा, रेल्वे आणि या सगळ्या एकत्रित करायचं. ते पाणी पुरवठा म्हणजे वॉटर ट्रान्सपोर्ट आहे, बस सर्व्हिस आहे, रेल्वे आहे, एकाच तिकिटावरती सगळ्यांनी प्रवास करावा अशी त्यातली कल्पना आहे. कारण वस्ती वाढलेली आहे. तर ट्रेनमध्ये ज्या ट्रॅक आहेत, जेव्हा आपली रेल्वे सुरू झाली तशीच परिस्थिती आत्ता पण आहे. आता ते वाढतंय, 3री 4थी होते, स्टेशनचे अद्ययावतकरण होते. आणि तुम्ही आता मला प्रश्न विचारला की आता फक्त थोडीशी मागणी आहे, नगरपालिका आपल्या नगराध्यक्षांनी लक्ष घातलं पाहिजे आणि नगरपालिकेने लक्ष घातलं पाहिजे. 10 गुंठे जमीन त्यांना चार्जिंगसाठी दिली पाहिजे. कारण केंद्र सरकारने 200 बसेस मंजूर केलेल्या आहेत, त्या ऑगस्टपर्यंत येणार आहेत. म्हणजे इथून बस जाणार, AC बसेस आहेत. म्हणजे ज्येष्ठ नागरिक, महिला यांना ट्रेनमध्ये चढणं मुश्किल आहे आणि ट्रेनमध्ये गर्दी कमी करायची असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये बस सेवा ही आवश्यक आहे. मला असं वाटतं की फक्त आता चार्जिंग सेंटरसाठी 10 गुंठे जमीन आवश्यक आहे. तशा प्रकारचं पत्र दिलंय, मी दिलंय, माझ्या सौभाग्यवती नगरसेविका रती पाटकर यांनी दिलेलं आहे. आणि सर्व नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना माझी विनंती आहे, अंबरनाथ आणि बदलापूर या दोघांनी 10-10 गुंठे जमीन चार्जिंग सेंटरसाठी दिलं तर बसेस इथून आणि 200 हाऊसिंग डिपार्टमेंटनी बसेस पण आपल्याला मंजूर केलेल्या आहेत. माझं त्या अधिकाऱ्यांशी, द्वेसा म्हणून अधिकारी आहेत, त्यांच्याशी महाव्यवस्थापकाशी चर्चा झालेली आहे, कमिशनरच्या बरोबर चर्चा झालेली आहे आणि ही लवकर सुरू होणे फार आवश्यक आहे. कारण ती जर सुरू झाली तर इथून नवी मुंबईला बसने जाऊ शकतो, एअरपोर्टला जाऊ शकतो, कर्जतला जाऊ शकतो, भिवंडीला जाऊ शकतो, ठाण्याला जाऊ शकतो आणि टिटवाळा म्हणजे इंटिग्रेटेड बस सर्व्हिसेस चालू होऊ शकतात. शहरं एकमेकाला जोडणारी होऊ शकतात आणि इंटरनल जी सर्व्हिस आहे, बस सर्व्हिस, तीही चालू करू शकतो. तर म्हणून मी फेसबुकवर टाकली की जनतेने आता रेटा दिला पाहिजे, नगरपालिकेमध्ये अशा प्रकारचा प्रस्ताव मांडला पाहिजे. मी दिलेला आहे. मला खात्री आहे की नगराध्यक्ष पण यामध्ये लक्ष घालतील, नगरसेवक लक्ष घालतील आणि 10 गुंठे जमीन चार्जिंगसाठी देतील जागा. आणि आहे जागा. मी नगराध्यक्ष असताना खूप मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनी नगरपालिकेच्या नावावर केलेल्या आहेत. त्यातले 10 गुंठे आणि एसटी डेपोसाठी सुद्धा 10 गुंठे त्यांनी 1 एकर जमीन दिली पाहिजे. काही प्रस्ताव त्यांच्याकडे मांडला का की या ठिकाणी आपल्याला जागा मिळू शकते, असं काही तुम्ही अशा प्रकारचा प्रस्ताव दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यावरती नगरपालिका विचार करते आणि जनतेने सुद्धा त्यांना सांगितलं पाहिजे. नगरसेवकांना विनंती आहे,
आणि जनतेला विनंती आहे की नगरपालिकेच्या मागे लागून ती जागा उपलब्ध केली तर बस सर्व्हिस चालू होईल आणि त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत, बाकी ज्यांना कन्व्हिनियंट आहे उल्हासनगर वगैरे जायला ती होऊ शकते. मेट्रो 5 जशी मंजूर झालेली आहे, मेट्रो 14 लवकर होईल, त्याला उशीर होणार आहे. पण अशा प्रकारे ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस झालं आणि रोजगारासाठी आपल्याकडे वडोदरा एक्सप्रेसवे झालेला आहे. तिथे मोठ्या कंपन्या येत आहेत, त्यांना सुद्धा चालना दिली पाहिजे. अशा प्रकारे 50,000 लोकांना, युवकांना जॉब मिळणार आहे. ही सुद्धा तुम्हाला गुड न्यूज आम्ही देतोय. मोठ्या मोठ्या कंपन्या आता आपल्याकडे येत आहेत आणि त्याप्रमाणे तयार झाली युनिव्हर्सिटी येते आपल्याकडे. मला असं वाटतं की एक बदलापूर मोठं हब होणार आहे आणि चांगलं शहर राहण्याजोगे. जसं पाणी आपण पोशीर पण मंजूर केलेलं आहे, पोशीरचं पण टेंडर झालेलं आहे आणि सगळ्यात आणखीन एक गुड न्यूज तुम्हाला देतो की पोशीरसाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटनी जागा त्यांना दिलेली आहे. 800 हेक्टर जमीन दिलेली आहे. त्याच्या बदली जालना येथे जमीन फॉरेस्टला दिलेली आहे आणि ही सुद्धा आता त्याचं कामाला सुरुवात होणार. ही सुद्धा एक गुड न्यूज. लोक म्हणत होती होणार नाही, पोशीर होणार नाही. आता पोशीरला पण मार्ग मोकळा झालेला आहे आणि शिल्लारला पण मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे पाणी अवेलेबल असेल. मी आता तुम्हाला 3 वर्षापूर्वी एक व्हिडिओ तयार केला होता विजेच्या बाबतीत. तुम्हाला दुसऱ्या पुढे काही सविस्तर माहिती मी तुम्हाला वीज पुरवठा कसा सुरळीत होईल या संदर्भात देणार आहे. नक्कीच. थोडक्यात काय सांगाल, आता ही जी जमीन आहे, तुम्ही सांगितलं की 10 गुंठे जमीन पाहिजे आहे, ती का मिळत नसावी किंवा का पाठपुरावा केला जात नसावा किंवा किती टाइम लागेल ही मिळायला आणि का केला जात नाहीये पाठपुरावा? मला असं वाटतं की जागा अवेलेबल आहे. नगरपालिकेने ठरवलं तर लगेच जागा मिळू शकते आणि आपलं जनतेचा हिताचा विषय आहे, त्याच्यामध्ये राजकारण न आणता काम केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. सर्व याच्यामध्ये राजकारण न आणता जनतेच्या हिताचा विषय आहे, तो मार्गी लावू शकतो. नक्कीच. धन्यवाद. काही कमेंट्सही येत आहे. आपण बघतोय की खूप काही कमेंट्स आपल्याला आलाय की बदलापूर शहराची लोकसंख्या वाढते आणि त्यामुळे प्रचंड ताणही येतोय. त्यामुळे 10 गुंठे जमीन जी आहे ती उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि इलेक्ट्रिक बस सेवा सुद्धा चालू करायला हवी अशी देखील जे आहे ती आपल्याला मागणी आली आणि ही मागणी केली ती म्हणजे राम जगताप सर यांनी केलेली आहे. त्याचबरोबर स्नेहल मॅडमनी सुद्धा कमेंट केली आहे की खूप खूप गरजेची आहे बस सेवा. आता तुम्ही बदलापूरकरांना तुम्हाला काय वाटतं, बस सेवा तुमच्यासाठी गरजेची आहे की नाही आम्हाला नक्कीच सांगा. रिक्षा चालकांची तर माफी मागतो आम्ही, परंतु जसं जसं आता शहर वाढतंय तसं तसं आपल्याला सुखसुविधा सुद्धा वाढल्याच पाहिजे. त्यामुळे इंटरनल जी काही बस सेवा आहे ती सुद्धा चालू करण्यात यावी अशी देखील मागणी आहे. पण सरांनी आपल्याला सांगितलं आता की 10 गुंठे जमीन मिळत नाहीये. सर, एवढे अतिक्रमण हटवतायत, एवढं सगळं काही करतायत, तुम्ही सांगितलं तुम्ही नगराध्यक्ष असताना एवढ्या जमिनी उपलब्ध करून दिल्या आहेत, मग काही क्षणामध्ये ही जमीन मिळू शकते का? 100%. आपलं स्टेडियमसाठी जी जागा आहे त्यातली 10 गुंठे जमीन स्टेडियमला जाणारा पार्किंग असेल याच्यासाठी उपलब्ध केली, तर त्यातली 10 गुंठे सुद्धा आपण देऊ शकतो. अनेक प्रॉपर्टीज आहेत तिथे आपण देऊ शकतो त्यांना. धन्यवाद. आता याच्याकडे कुळगाव बदलापूर नगर परिषद कशा दृष्टिकोनाने बघते हे गरजेचं आहे आणि नेमकं काम का अडलंय, का मिळत नाहीये 10 गुंठे जमीन. बदलापूरकरांचा प्रवास जर सुखद होत असेल, चांगली सुखसुविधा मिळत असतील तर नेमकं अडलंय कुठे, आता हा प्रश्न उपस्थित होतोय. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.